नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रों। एसएससी जीडी भरती 2024 महाराष्ट्रातर्फे एसएससी जीडी भरतीचा जे विद्यार्थी मित्रों पहिला दिवस होता कालचा। तर काल जे एसएससी जीडी भरती कशा प्रकारे झाली आणि मुलं जे विद्यार्थी मित्रों भरपूर मुलं बाहेर होत आहे। तर पहा यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सुद्धा भरपूर मुलं बाहेर होत आहे, त्याचबरोबर जे उंची छातीमध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रों यामध्ये रनिंग मध्ये सुद्धा मुलं कटत आहे, त्याचबरोबर मेडिकल मध्ये सुद्धा मुलं या ठिकाणी कटत आहे। तर कशा प्रकारे जे एसएससी जीडी ची भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रों हे सेंटर आहे, मुंबईला सुद्धा सेंटर आहे, नाशिकला सुद्धा सेंटर आहे, नागपूरला सुद्धा सेंटर आहे, त्याचबरोबर पुणेला सुद्धा सेंटर आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रों लातूरला सुद्धा सेंटर आहे। ठीक आहे, तर हे जे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सेंटर आहे, तर सीआयएसएफ कॅम्प जे हे मुंबईमध्ये आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण नाशिकचं बघितलं, नाशिकमध्ये सुद्धा एक, त्याचबरोबर पुणेमध्ये सुद्धा आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा आहे आणि लातूरमध्ये सुद्धा। तर या सेंटरवर जे विद्यार्थी मित्रों ग्राउंड झालं, तर भरतीची जी प्रोसेस काय, कशा प्रकारे मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, त्याचबरोबर ग्राउंड मध्ये किती मुलं कटत आहे, उंची छातीमध्ये किती मुलं कटत आहे, त्याचबरोबर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये किती मुलं या ठिकाणी कटत आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की एसएससी जीडीचा भरतीचा पहिला दिवस कसा होता, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली चूक मुलं या ठिकाणी कोणकोणती करत आहे। तर पहा, भरपूर मुले वेळेवर सेंटरवर जात नाही आहे। तर पहिली चूक तुम्हाला हे करायची नाही, कारण की तुमच्याजवळ हॉल तिकीट आहे आणि तुमच्या हॉल तिकीटवर जो टाइम दिलाय, जो रिपोर्टिंग टाइम आहे, तर त्याच रिपोर्टिंग टाइमवर तुम्हाला गेटच्या अंदर त्या ठिकाणी जायचं आहे, सेंटरच्या अंदर। ठीक आहे, कोणत्याही सेंटरमध्ये असो तुमचं ग्राउंड, नागपूर सीआरपीएफ नागपूर सेंटरमध्ये असो किंवा सीआयएसएफ मुंबईमध्ये असो किंवा लातूरमध्ये असो किंवा मग तुमचं पुणेमध्ये असो। ठीक आहे, तर तुम्हाला जो टाइम दिला आहे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीटवर, तर त्या वेळेच्या अंदर तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे। आणि गेटच्या अंदर गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की मुलांना बसून ठेवलं जात आहे। बसून ठेवल्यानंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस होत आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा काही मुलं ते बाहेर काढत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे, जे पण तुमच्याजवळ जेवढे पण डॉक्युमेंट आहेत सर्व डॉक्युमेंट न्यायला लागणार आहे तुम्हाला। आणि काय काय मुलं जे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नेत नाही, ईडब्ल्यूएस आले तर ते सुद्धा जे बाहेर होत आहे, त्याचबरोबर जे डोमिसियल नेत नाही तर ते मुलं सुद्धा बाहेर होत आहे। ठीक आहे, तर डोमिसियल सुद्धा त्या ठिकाणी गरजेचे आहे, कास्ट सर्टिफिकेट सुद्धा गरजेचे आहे। तर तुमच्याजवळ जेवढे पण डॉक्युमेंट असेल तेवढे सर्व डॉक्युमेंट तुम्ही न्या। ठीक आहे, 10वी 12वीचं मार्कशीट झालं, त्याचबरोबर जे टीसी वगैरे झालं, त्याचबरोबर टीसी नसेल तर बोनाफाईड झाले, 30 फोटो न्या, 20-30 फोटो न्या। ठीक आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएटच्या लेवलवर फॉर्म भरला असेल तर त्या मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट नाही, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डोमिशियल नाही, त्याचबरोबर तुम्ही जर अदर कॅटेगरीचे असाल, ओबीसी वगैरे असेल तर ठीक आहे, तर ह्या सर्व डॉक्युमेंट नाही, कोणते कॅटेगरी असो तुम्ही, तर हे सर्व का डॉक्युमेंट नाही, त्याचबरोबर ज्यांना नॉन लागते त्यांनी नॉन सोबत नाही। ठीक आहे, तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी न्या आणि प्रत्येकाच्या झेरॉक्स सुद्धा तुम्ही न्या सोबत, जेणेकरून काही या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, तर जेवढे पण डॉक्युमेंट आहे तुमच्या फाईलमध्ये ते सर्व डॉक्युमेंट न्या तुम्ही। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी होत आहे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी ते उंची वगैरे घेत आहे। उंची वगैरे घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतो उंचीमध्ये सुद्धा भरपूर मुलं काटत आहे, 170 सेंटीमीटर उंची लागते त्यामध्ये। ठीक आहे, सर्वच कॅटेगरीसाठी, फक्त एसटी कॅटेगरीला फक्त 162.5 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांना सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ते 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर त्यांना कमी लागणार आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्यानंतर हाईट वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे की एका बॅचला मुलं त्या ठिकाणी नेत आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला सेंटरनुसार माहिती या ठिकाणी सांगतो। तर पहा, सर्व सेंटरची माहिती तुम्हाला सांगतो। सीआयएसएफ कॅम्प मुंबईला ग्राउंड झालं 24 सप्टेंबरला। ठीक आहे, तर 24 सप्टेंबरला टोटल त्यांनी 100 उमेदवार बोलावले होते। ठीक आहे, 100 मुले त्यांनी बोलावले आणि त्यातले फक्त 68 मुलं त्या ठिकाणी हजर होते। 100 पैकी फक्त 68 मुलं हजर होते त्या ठिकाणी आणि बाकी जे विद्यार्थी मित्रांनो गैरहजर होते, म्हणजे किती 32 मुलं जे या ठिकाणी गैरहजर होते।
ठीक आहे. तर विचार करा तुम्ही, 32 मुलं गैरहजर होते या सेंटरवर. आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फेल जे झाले मुलं, तर पहा हाईट आणि चेस्टमध्ये मुलं बाहेर झाले, म्हणजे 11 मुलं ते हाईट आणि छातीमध्ये कटले. त्याचबरोबर फिजिकलमध्ये जर आपण बघितलं तर फिजिकलमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 57 कॅन्डिडेट म्हणजे 57 मुलं जे फिजिकलमध्ये कटले, एवढे मुलं या ठिकाणी ग्राउंडमध्ये कटले. तर विचार करा तुम्ही, रनिंगमध्ये भरपूर मुलं कटत आहे. ठीक आहे, 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला जेवढं वाटते तेवढं सोपं नाही, कारण की कसं 5 किलोमीटर रनिंग धावणं सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो अवघड आहे. ठीक आहे, ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल तर त्यांचंच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जमलं असेल. ठीक आहे, तर पहा रनिंगमध्ये भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होता, भरपूर मुलं कटत आहे. आणि कारण की वातावरण सुद्धा तुम्हाला माहिती आहे कसा ऊन आहे, भर उन्हीत त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे. तर त्यामुळे सुद्धा जे उन्हीमध्ये जे जास्त जे विद्यार्थी मित्रांनो श्वास येते, एक लक्षात ठेवा. तर पहा विचार करा तुम्ही, फक्त 25 उमेदवार त्या ठिकाणी पास करण्यात आले आणि बाकी जे विद्यार्थी मित्रांनो 27 कॅन्डिडेट रनिंगमध्ये फेल झाले. एवढे म्हणजे भरपूर मुले रनिंगमध्ये कटत आहे. त्यानंतर आपण नाशिकचं जर बघितलं तर नाशिकमध्ये तर जे ग्राउंड झालं, तर नाशिकमध्ये जे टोटल 100 मुले त्यांनी एका दिवशी बोलावले होते. आणि 100 मुलांपैकी जे या ठिकाणी 33 मुलं अब्सेंट होते. 33 मुलं अब्सेंट होते या ठिकाणी 100 पैकी. आणि 67 मुलं या ठिकाणी 67 मुलांनी या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी. आणि 67 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो हाईटमध्ये 2 मुलं कटले, त्याचबरोबर छातीमध्ये 5 मुलं कटले, त्याचबरोबर टोटल कॅन्डिडेट त्या ठिकाणी 60 रनिंगमध्ये 60 होते. ठीक आहे, तर टोटल मुलं त्या ठिकाणी सर्व कटून जे 60 झाले. ठीक आहे, आणि ह्या 60 पैकी टोटल जे विद्यार्थी मित्रांनो मुलं कायच्यात कटले, तर ह्या 60 पैकी जवळपास रनिंगमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फक्त 47 उमेदवार पास झाले त्या ठिकाणी. ठीक आहे, फक्त 47 मुलं पास झाले आणि बाकी रनिंगमध्ये कटले. तर या ठिकाणी जे तगडी कॉम्पिटिशन होती नाशिक या ठिकाणी, म्हणजे सर्व जास्त मुलांनी ग्राउंड काढले, कमी मुलं या ठिकाणी कटले या ठिकाणी. ठीक आहे, तर विचार करू शकता तुम्ही, एवढे मुलं या ठिकाणी कटत आहे. आणि कटअप मी तुम्हाला सांगतो जास्त जाणार नाही आहे. ठीक आहे, एकदम कमी कटअप जाणार आहे, कारण की पहिलाच त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो पहिलाच कटअप जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एकदम हाय लावून घेतला. ठीक आहे, आणि यामध्ये भरपूर मुलं आता रनिंगमध्ये कटत आहे, तर जास्त तुमचं चान्सेस सिलेक्शन होण्याचा यावर्षी. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना सुद्धा कमी मार्क्स पडले असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर पुणे तळेगावला फिजिकल झाला 24 सप्टेंबरला. पुणे तळेगाव हे सेंटर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय झालं की टोटल इथं 100 मुले त्यांनी एका दिवशी बोलावले होते. तर 100 पैकी टोटल जे प्रेझेंट त्या ठिकाणी फक्त 37 मुलं प्रेझेंट होते आणि बाकी सगळे अब्सेंट होते त्या ठिकाणी. तर विचार करा तुम्ही, म्हणजे 60 म्हणजे 63 मुलं या ठिकाणी गैरहजर आहेत एका सेंटरवर. ठीक आहे, 100 पैकी जे 100 मुले यांनी बोलावले होते, तर 100 पैकी फक्त 37 मुलं या ठिकाणी हजर होते. ठीक आहे, 100 मुले या ठिकाणी बोलावले होते एका दिवशी, तर 100 पैकी फक्त 37 मुलं प्रेझेंट होते त्या ठिकाणी, बाकी अब्सेंट होते 63 जण. त्यानंतर ज्या हाईटमध्ये त्यांनी 3 मुलं काढले, हाईटमध्ये 3 मुलं फेल झाले, त्याचबरोबर छातीमध्ये 6 मुलं फेल झाले. तर टोटल ऑल कॅन्डिडेट जे होते विद्यार्थी मित्रांनो ते. ठीक आहे, तर या ठिकाणी दुसऱ्या बॅचमध्ये काय केलं की पहिले जे होते रनिंगमध्ये जे पास झाले, तर 31 पोरं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पास झाले होते. ठीक आहे, तर 31 पास झाल्यानंतर त्या ठिकाणी सेकंड बॅचमध्ये सुद्धा जवळपास 25 मुलं त्या ठिकाणी 25 मुलं होते, म्हणजे ह्या 2 त्यांनी बॅचा पाडल्या होत्या. तर टोटल या ठिकाणी किती मुलं होतं कॅन्डिडेट 56 मुलं होते या ठिकाणी. तर 56 होते. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 2 या ठिकाणी त्यांनी बॅचा पाडल्या होत्या. तर पहिली जी बॅच होते त्यामध्ये जवळपास 31 मुलं त्यांनी सोडले आणि 31 पैकी फक्त 16 पास त्या ठिकाणी झाले आणि बाकी फेल झाले. त्याचबरोबर सेकंड बॅचमध्ये त्यांनी 25 मुलं सोडले आणि 25 पैकी जवळपास जे त्या ठिकाणी 14 मुलं त्या ठिकाणी ग्राउंड पास झाले. ठीक आहे, तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुलं कटत आहे. ठीक आहे, आणि खूप म्हणजे भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्धे सुद्धा मुलं या ठिकाणी कटत आहे, असे जर कटकट करून आणलं तर आपण. ठीक आहे, तर कटअप जे विद्यार्थी मित्रांनो खूप डाऊन या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, SSC GD भरतीचा. तर ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल तर त्यांना खचून जायचं नाही. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आणि नागपूर सेंटर झालं, त्याचबरोबर लातूर सेंटर झालं, तर ह्या ठिकाणी सुद्धा असंच जे विद्यार्थी मित्रांनो कंडिशन त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण माहिती की SSC GD भरती कशा प्रकारे झाली, भरतीचा पहिला दिवस. जर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.